कागदपत्र जमा केले नाही तर पुढचा हप्ता तुम्हाला मिळणार नाही. सोबतच यापुढे येणारा एकही हप्ता तुम्हाला मिळणार नाही. सर्वात प्रथम आपण पाहूयात की ही 4 कागदपत्र कोणते असणार आहे, तुम्हाला ही का जमा करावी लागणार आहे. ऑलरेडी तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला सर्व हप्ते जमा जरी झाले असतील तरी 4 कागदपत्रांची मागणी कशामुळे होते आहेत, कोणासाठी केली जात आहेत, सर्व महिलांना ही कागदपत्रे जमा करावी लागतील का, की काही महिलांना जमा करावी लागतील, कुठून ही कागदपत्र आणायची, कुठे जमा करायची, सर्वात मोठी आत्ताची सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला आत्ताच लाईक करून टाका, कारण की तुमच्यासाठी अति महत्त्वाची माहिती घेऊन आलोय. कारण की काय होईल, तुम्ही आत्तापर्यंतचे हप्ते जसे जमा झाले तुम्हाला वाटेल की आता पुढचे हप्ते आपोआप जमा होतील, पण थांबा, 4 कागदपत्र तुमच्या पाशी असणं गरजेचं आहे. 2025 आत्ता सुरू झाले, 24 संपले, 25 मध्ये नवे नियम, लाडक्या बहिणींना नवीन अर्जाची देखील मागणी